Welcome students. This is Jezurkar sir here. We studied account practical accounting problem number 5th under chapter number 6 dissolution of partnership firm. We studied here 4 accounting problems in previous videos. Today we learn here accounting problem 5th under simple dissolution. Mention here Sita and Gita are partners in a firm sharing profits and losses in the ratio of 4:1. They decided to dissolve the partnership on 31st March 2020, on which date their balance sheet stood as follows. यामध्ये सीता आणि गीता हे दोन पार्टनर्स आहेत. या दोन पार्टनर्सचा जो रेशो आहे तो असणार आहे 4:1. त्यासोबतच दे डिसाइडेड टू डिझॉल्व दी पार्टनरशिप ऑन 31st March 2020. त्यांनी 31st March 2020ला पार्टनरशिप फॉर्म डिझॉल्व करायचं ठरवलं. ऑन विच डेट देअर बॅलन्स शीट स्टूड ॲज फॉलोज, की ज्यामध्ये बॅलन्स शीट आपल्याला प्रोव्हाइड केलं आहे की बॅलन्स शीट ॲज ऑन 31st March 2020. आपल्याला माहिती आहे सिम्पल डिझोल्युशनमध्ये आपण सुरुवातीला लायबिलिटीज त्या ठिकाणी ब्लँक करतो आणि नंतर ॲसेट्स ब्लँक करतो, म्हणजे टोटल बॅलन्स शीट आपण ब्लँक करतो आणि नंतर ॲडजस्टमेंट देखील आपण ट्रान्सफर करतो की ज्यामध्ये आपल्याला याचं लेजर पोस्टिंग करायचं. जर हा अकाउंटिंग प्रॉब्लेम आपण बघितला, या ठिकाणी बॅलन्स शीट दिलं, ॲडजस्टमेंट दिलं, त्यासोबतच म्हटलं लास्टला यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर रिअलायझेशन अकाउंट, कॅश अकाउंट अँड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. तर याप्रमाणे तुम्हाला रिअलायझेशन अकाउंट प्रिपेअर करायचं आहे इन दी बुक्स ऑफ सीता अँड गीता. याप्रमाणे 6 कॉलम्स या रिअलायझेशन अकाउंटला प्रिपेअर करायचे आहेत. त्यासोबतच पार्टनर्स कॅपिटल अकाउंट प्रिपेअर करायचं आहे की ज्यामध्ये देखील 6 कॉलम्स तुम्हाला यामध्ये प्रिपेअर करायचे आहे. ठीक आहे. त्यानंतर जे काही कॅश अकाउंट आहे, कॅश अकाउंट तुम्हाला ऑपरेट करायचं. कॅश अकाउंट का, तर या ठिकाणी कॅश इन हँड हा जो बॅलन्स तुम्हाला प्रोव्हाइड केला आहे त्या अनुषंगाने तुम्ही इथे कॅश अकाउंट ऑपरेट करायचं आहे. चला तर मग आपण या ठिकाणी अकाउंटिंग प्रॉब्लेम काय करतोय, सॉल्व्ह करतोय. तर सुरुवातीला बॅलन्स शीटची लायबिलिटी साईड आपण ब्लँक करतो आहे की या ठिकाणी कॅपिटल बॅलन्स दिला आहे की सीता अँड गीता हे दोन कॅपिटल बॅलन्सेस दिले, दोन पार्टनरचे, ते आपण ट्रान्सफर करणार आहोत या ठिकाणी कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला, जसं की बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. याप्रमाणे बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन याप्रमाणे तुम्हाला बॅलन्स ट्रान्सफर करायचं आहे ₹90,000 40,000 याप्रमाणे. ठीक आहे, 90,000 अँड 40,000. ठीक आहे. नंबर नेक्स्ट असणार आहे सेकंड नंबर बॅलन्स जो काय दिला आहे की ज्यामध्ये फर्स्ट नंबर बॅलन्स आपण या ठिकाणी बघितलं आहे की आपल्याला कॅपिटल बॅलन्सेस आपण ट्रान्सफर केलेत. नंबर नेक्स्टचा बॅलन्स असेल सेंट्री क्रेडिटर्स अँड बँक लोन. सेंट्री क्रेडिटर्स 35,000, बँक लोन ₹15,000. हे दोन्ही बॅलन्सेस आपल्याला ट्रान्सफर करायचे आहेत रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला. कुठला कंडिशन अंडर रिअलायझेशन किंवा लायबिलिटीज ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट. म्हणून आपण या ठिकाणी काय एंट्री पास करणार, त्याची लायबिलिटीज अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. मग या लायबिलिटीज अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट याप्रमाणे जर आपण लेजर पोस्टिंग केलं तर रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला मेन्शन करायचं बाय लायबिलिटीज. बाय लायबिलिटीज अकाउंट अंडर तुम्ही त्या ठिकाणी मेन्शन करू शकता सन्ड्री क्रेडिटर्स. याप्रमाणे सन्ड्री क्रेडिटर्स ₹35,000 इनर कॉलमला अमाऊंट मेन्शन करायची आहे. त्यासोबत बँक लोनचा बॅलन्स देखील दिलेला आहे. बँक लोन या ठिकाणी हा जो बँक लोनचा बॅलन्स 15,000 हा देखील आपण या ठिकाणी काय मेन्शन करायचा आहे इनर कॉलमला. अशा पद्धतीने दोन्हींची टोटल जे काय असेल आउटर कॉलमला ट्रान्सफर करायचे आपल्याला ₹50,000 याप्रमाणे. ठीक आहे. नंबर नेक्स्ट या पद्धतीने. ठीक आहे, या पद्धतीने तुम्ही एंट्री काय पास केली, या ज्या लायबिलिटीज आपण ट्रान्सफर केलेल्या आहेत रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला. मग या ठिकाणी एंट्री काय पास झाली, क्रेडिटर्स अकाउंट डेबिट 35,000, बँक लोन अकाउंट डेबिट 15,000 टू रिअलायझेशन अकाउंट. म्हणून रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला परमिशन केले बाय लायबिलिटीज अकाउंट अंडर सेंट्री क्रेडिटर 35,000, बँक लोन ₹15,000. टोटली आउटला ट्रान्सफर केली आपण ₹50,000 याप्रमाणे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ही बॅलन्स शीटची लायबिलिटी साईड आपण ब्लँक केलेली आहे. त्यानंतर आपण ॲसेट साईड ब्लँक करतो आहोत. ॲसेट साईड ब्लँक करत असताना फर्निचर असेल, प्लॅन, ट्रेडमार्क, सन्ड्री डेटर्स. डेटरीची अमाऊंट तुम्हाला लिनियर कॉलमची घ्यायची आहे. त्यानंतर स्टॉक या इथपर्यंतच्या ज्या ॲसेट्स आहेत ते आपण कुठे ट्रान्सफर करता, रिअलायझेशन अकाउंटला. मग एंट्री काय पास करता, रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू ॲसेट्स अकाउंट. मग कंडिशन काय आहे यामध्ये, ट्रान्सफर ऑल ॲसेट्स टू रिअलायझेशन अकाउंट. मग इथे एंट्री काय पास करणार आपण, रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू ऑल ॲसेट्स. म्हणून या ठिकाणी रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला मेन्शन करायचं लेजर पोस्टिंग टू ॲसेट्स अकाउंट. याप्रमाणे टू ॲसेट्स अकाउंट. मग या ॲसेट्स अकाउंट नंतर आपण या ठिकाणी काय एंट्री पास काय मेन्शन करणार या ठिकाणी, जसं की फर्निचर. याप्रमाणे फर्निचर ₹14,000 हा 14,000चा बॅलन्स इनर कॉलमला मेन्शन करा. नंबर नेक्स्ट प्लॅन्ट याप्रमाणे मेन्शन करा ₹65,000, प्लॅन्ट ₹65,000. ठीक आहे. नंबर नेक्स्ट ट्रेडमार्क याप्रमाणे ट्रेडमार्क असेल ₹8,000. ट्रेडमार्कची व्हॅल्यू इथे 8,000 दिली आहे. त्यानंतर सन्ड्री डेटर्स म्हटलं आहे, सन्ड्री डेटर्स
सनडी डेटरची अमाऊंट इनर कॉलमची तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायची 48,000. ठीक आहे. ज्यावेळेला तुम्हाला डेटाची व्हॅल्यू दिली असेल त्यातनं लेस ऑलरेडी केला असेल तर त्यातनं आपल्याला काय करायचं बॅलन्स हा त्या ठिकाणी जो दिला आहे की जो इनर कॉलमचा डेटाचा बॅलन्स घ्यायचा आहे या ठिकाणी. ठीक आहे. आणि नंबर लास्टला मेन्शन काय केलं स्टॉक ₹30,000 स्टॉक ₹30,000 याप्रमाणे. तर अशा टोटली ज्या ॲसेट्स आपण ट्रान्सफर करायचे रिलेशन अकाउंटच्या आउटर कॉलमला ॲसेट्स म्हणून तर या सर्वांची टोटल आपण जर ट्रान्सफर केली आउटरला तर त्या ठिकाणी किती मिळते जसं की या ठिकाणी 14,000 प्लस 65,000 69 79 प्लस 8,000 87,000 87 प्लस आता 87 प्लस या ठिकाणी जो बॅलन्स असेल तो आपण टोटली काय करणार आहोत आउटर कॉलमला ट्रान्सफर करणार आहोत. जसं की या ठिकाणी 14,000चा जो बॅलन्स असेल 14,000 प्लस 65,000 प्लस 8,000 प्लस 8,000 प्लस 48,000 याप्रमाणे 48,000 प्लस 30,000 याप्रमाणे जो बॅलन्स असेल याप्रमाणे. ठीक आहे. तर या ठिकाणी बॅलन्सिंग फिगर असेल 1,65,000 हा बॅलन्स असेल आउटर कॉलमला तुम्हाला ट्रान्सफर करायचा आहे. या सर्व ॲसेट्स तुम्ही ट्रान्सफर केल्यात आउटर कॉलममध्ये. ठीक आहे. तर अशा पद्धतीने या सर्व ॲसेट्स आपण ट्रान्सफर केल्या रिलेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला एंट्री पास केल्या रिलेशन अकाउंट डेबिट ॲसेट्स अकाउंट म्हणून त्या सर्व ॲसेट्स आपण इथे इनरला मेन्शन केलं आणि आउटरला त्याची अमाऊंट ट्रान्सफर केली. त्यानंतर हा जो ऑलरेडी आपण कॅल्क्युलेट केला आहे हा तुम्हाला ट्रान्सफर करायचा आहे रिलेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला. त्याची एंट्री काय पास करतो तुम्ही आरडीडी अकाउंट डेबिट टू रिलेशन अकाउंट ह्या एंट्रीप्रमाणे तुम्ही जर एंट्री लेजर पोस्टिंग केलं तर एंट्री काय पास झाली आरडीडी अकाउंट डेबिट ₹3,000 टू रिलेशन अकाउंट क्रेडिट ₹3,000 म्हणून रिलेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला मेन्शन करायचे बाय आरडीडी अकाउंट ₹3,000 हा जो बॅलन्स आहे हा डायरेक्ट आउटर कॉलमला या ठिकाणी ट्रान्सफर करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला दिला आहे बॅलन्स कॅश इन हँड. कॅश इन हँडचा जो बॅलन्स दिला तो आपल्याला काय करायचा आहे कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला ट्रान्सफर करायचं. कॅश अकाउंट जे तुम्ही तयार केले या ठिकाणी कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला मेन्शन करायचं टू बॅलन्स ब्रॉट डाऊन अमाऊंट रुपीज कॅश इन हँडची अमाऊंट किती तुम्हाला या ठिकाणी दिलेली 10,000 ती 10,000ची अमाऊंट या ठिकाणी तुम्हाला कंटिन्यू करायची याप्रमाणे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आणि लास्ट नंबरचा जो बॅलन्स दिला ॲडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स ₹8,000 हा डेबिट बॅलन्स दिला. याचा अर्थ जो आहे की ॲडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स मीन्स डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेन्स म्हणतो आपण त्याला की ज्या एक्सपेन्सेसचे जे काही बेनिफिट्स आहेत की हे लॉंग लाईफ आपल्याला साधारणपणे 3-4 इयर्सपर्यंत किंवा 5 इयर्सपर्यंत त्याचे बेनिफिट्स मिळतात. म्हणून हा ॲडव्हर्टाइजमेंट एक सस्पेन्स जो असेल ₹8,000 तो आपण काय करतो या ठिकाणी इथे ट्रान्सफर करतो आहोत. कुठे ट्रान्सफर करणार आहोत की या ॲडव्हर्टाइजमेंट सस्पेन्सलाच तुम्हाला ट्रान्सफर करायचं आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला. मग या ठिकाणी ही ॲडव्हर्टाइजमेंट सस्पेन्सचा जो बॅलन्स आहे डेबिट 8,000 तो ऑल पार्टनर्समध्ये काय करायचं डिवाइड करायचं आहे त्यांच्या रेशोप्रमाणे. जर आपण बघितलं ॲडव्हर्टाइजमेंट सस्पेन्सलाच आपण इथं सपोज वर्किंग नोट म्हणूयात. वर्किंग नोटमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स याप्रमाणे ॲडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स याप्रमाणे जर आपण कॅल्क्युलेशन केलं की 8,000 त्याची व्हॅल्यू आहे. पार्टनरचा रेशो काय आहे या ठिकाणी 4:1 म्हणून 4/5 आणि 8,000 मल्टिप्लाय 1/5 याप्रमाणे हा असेल सीताज आणि हा असेल गीताज रेशो. ठीक आहे. मग सीताजचा रेशो काय असेल त्या ठिकाणी असेल ₹1,600 मल्टिप्लाय 4 सो 6,400 बरोबर इकडे देखील असेल. ठीक आहे. 1,600 मल्टिप्लाय 1 अमाऊंट इकडे मिळेल तुम्हाला 1,600 याप्रमाणे. म्हणजे अशा पद्धतीने ॲडव्हर्टाइजमेंट सस्पेन्सची जर बॅलन्सिंग फिगर जर तुम्हाला दिली असेल बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला तर या ॲडव्हर्टाइजमेंट सस्पेन्सचं डिस्ट्रीब्युशन एंट्री काय पास करतो तुम्ही पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू ॲडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स म्हणून पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला मेन्शन करायचं आपल्याला. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला मेन्शन करायचं आहे टू ॲडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स अकाउंट अमाऊंट किती येते सीता शेअर किती 6,400 आणि गीता शेअर किती 1,600 याप्रमाणे 8,000चं आपण 4:1 मध्ये डिवायडेशन केलं. म्हणजे लक्षात घ्या ॲडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स ₹8,000 हा जर बॅलन्स दिला असेल तर त्याला आपल्याला काय करायचं आहे पार्टनर्समध्ये डिवाइड करायचं की त्याला तुम्ही डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेन्स म्हणून ॲसेट साईडचा जो बॅलन्स दिला आहे तो पार्टनर्समध्ये आपण 4:1 या रेशोप्रमाणे डिवाइड करायचा आहे. त्याची एंट्री आपण पास करता पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू ॲडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स अकाउंट म्हणून पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिटला टू ॲडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स याप्रमाणे तुम्हाला त्याचा काय करायचा आहे इफेक्ट द्यायचा आहे. ठीक आहे. या पद्धतीने नंबर नेक्स्ट आता या पद्धतीने सर्व बॅलन्स शीट तुमचं ब्लँक झालं आहे. त्यानंतर ॲडजस्टमेंट नंबर जे असेल फर्स्ट त्याप्रमाणे आपण इफेक्ट देणार आहोत. ॲडजस्ट नंबर फर्स्टमध्ये या ठिकाणी मेन्शन केलं आहे प्लांट अँड स्टॉक टेकन ओव्हर बाय सीता
रुपीज 78,000 अँड 22,000 रिस्पेक्टिव्हली. प्लॅन्ट अँड स्टॉक टेकन ओव्हर बाय सीता. याचा अर्थ काय झाला की सीता या पार्टनरने प्लॅन्ट अँड स्टॉक या दोन ॲसेट टेकन ओव्हर केल्या. मग या ठिकाणी ज्यावेळेला ॲसेट टेकन ओव्हर केलं ते पार्टनरकडनं त्यावेळेला आपण एंट्री पास करता सीताज कॅपिटल अकाउंट डेबिट टू प्लॅन्ट. ॲक्च्युली सीताज कॅपिटल अकाउंट डेबिट टू प्लॅन्ट अँड स्टॉक जर ॲक्वायर केले असतील 78,000 22,000ला तर या ठिकाणी आपण एंट्री काय पास करणार सीताज कॅपिटल अकाउंट डेबिट रुपीज दोघांची टोटल किती असेल सीताज कॅपिटल अकाउंट डेबिट रुपीज 1,00,000 दोघांची टोटल आपण त्या ठिकाणी मेन्शन करणार सीताज कॅपिटल अकाउंट डेबिट रुपीज 1,00,000 टू रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट. या प्लॅन्ट अँड स्टॉक या दोन्ही ॲसेटला तुम्हाला रिअलायझेशनमध्ये मेन्शन करायचं. मग एंट्री काय पास करणार सीताज कॅपिटल अकाउंट डेबिट रुपीज 1,00,000 टू रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट रुपीज 1,00,000 याप्रमाणे. मग याचा लेजर पोस्टिंग काय होणार सीताज कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला मेन्शन करायचं टू रिअलायझेशन अकाउंट याप्रमाणे टू रिअलायझेशन अकाउंट अमाऊंट असेल रुपीज 1,00,000. सीताच्या कॉलममध्ये अमाऊंट किती असेल तुमची 1,00,000 याप्रमाणे. त्यानंतर याचा सेकंड नंबर पिक काय द्यायचा पार्टनर्स कॅपिटल अकाउंट किंवा सीताज कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन म्हणून रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला मेन्शन करायचं आहे बाय सीताज कॅपिटल अकाउंट. मग सीताज कॅपिटल अकाउंट अंडर तुम्ही त्या ठिकाणी मेन्शन करू शकता की प्लॅन्ट अँड स्टॉक अँड प्लॅन्ट त्या ठिकाणी टेकन ओव्हर केले पार्टनरने सीता या पार्टनरने म्हणून या ठिकाणी प्लॅन्ट रुपीज 78,000 ठीक आहे अँड स्टॉक रुपीज 22,000 देअर फॉर ट्रान्सपोर्ट आउटर कॉलम रुपीज 1,00,000 त्यामुळे आउटर कॉलमला रुपीज 1,00,000 आपण ट्रान्सफर करायची याप्रमाणे. ॲडजस्ट नंबर फर्स्ट समजली आहे व्हेन एनी पार्टनर टेकन ओव्हर एनी ॲसेट देन पास जर्नल एंट्री जस्ट लाईक अ पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट त्याप्रमाणे आपण इथे एंट्री पास केलेली आहे इथे तुमची डॅश असेल. सेकंड नंबर ॲडजस्टमेंट दिली आहे डेटर्स रिअलाइज 90% ऑफ दी बुक व्हॅल्यू. आता डेटरची जर व्हॅल्यू 90% असेल डेटरची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला या ठिकाणी सपोज 48,000 मग 48,000 जर डेटरची व्हॅल्यू दिली असेल ठीक आहे तर त्याच्या 90% त्या ठिकाणी काय केली व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली गेली 90% ऑफ इट्स बुक व्हॅल्यू याप्रमाणे. मग 480 मल्टिप्लाय 90 इज इक्वल टू किती येते 90 48,000 ठीक आहे ना. आता 48,000च्या सपोज या ठिकाणी आपण जर कॅल्क्युलेट केलं तर 48,000च्या 90% व्हॅल्यू किती येते तुमची या ठिकाणी डेटर्स रिअलाइज 90% ऑफ बुक व्हॅल्यू डेटाची व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला 90% त्या ठिकाणी काय झाली रिकवर झाली म्हणून 48,000 मल्टिप्लाय 90 डिवायडेड बाय 100 बरोबर ना या ठिकाणी 90 डिवायडेड बाय 100 याप्रमाणे जर तुम्ही कॅल्क्युलेशन जर केलं तर त्या ठिकाणी 43,000 बरोबर आहे 43,200 या प्रकारची व्हॅल्यू तुमची कॅल्क्युलेट होते म्हणजे डेटरची व्हॅल्यू या ठिकाणी किती मिळेल तुम्हाला 43,200. त्यानंतर डेटर्स रिअलाइज 90% ऑफ बुक व्हॅल्यू ही बुक व्हॅल्यू होती 48,000च्या 90% मिळाली व्हॅल्यू सपोज तुम्हाला 43,200 या 48,200 याप्रमाणे ठीक आहे. त्यानंतर आपण जर पिक मेन्शन केलं पुढे काय मेन्शन केलं ॲडजस्टमेंटमध्ये दी अँड ट्रेडमार्क ॲट रुपीज 5,000 अँड गुडविल वॉज रिअलाइज फॉर रुपीज 27,000. म्हणजे या ठिकाणी कुठले ॲसेट्स रिअलाइज झाले त्या ठिकाणी जसं की डेटर्स रिअलाइज झाले डेटर्स किती रिअलाइज झाले सपोज 43,200 ॲज अ 90% ऑफ बुक व्हॅल्यू म्हणून. त्यानंतर ट्रेडमार्क असेल सपोज ट्रेडमार्कची व्हॅल्यू किती रिअलाइज झाली 5,000. त्यानंतर गुडविलची रिअलाइज झाली व्हॅल्यू किती गुडविल रिअलायझेशन व्हॅल्यू असेल रुपीज 27,000 याप्रमाणे. म्हणजे या सर्व ॲसेट्स रिअलाइज झाल्या. मग ज्यावेळेला ॲसेट्स रिअलाइज होतात ॲसेट सोल्ड आउट केलं जातात तर एंट्री काय पास केलं जाते कॅश अकाउंट डेबिट टू बरोबर ना एंट्री पास काय केलं जाते कॅश अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट याप्रमाणे एंट्री पास केलं जाते ठीक आहे. कॅश अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन म्हणून कॅश अकाउंटच्या डेबिटला टू रिअलायझेशन अकाउंट म्हणून मेन्शन करतो आपण इथे कॅश अकाउंटच्या डेबिटला मेन्शन करायचं आहे टू रिअलायझेशन अकाउंट. अमाऊंट किती सपोज 43,000 यांची टोटल जर आपण कॅल्क्युलेट केली 27,000 प्लस 5,000 अमाऊंट मिळते 32,000 प्लस 3,000 35 प्लस 40 75,200 बरोबर आहे. 75,200 या प्रकारची व्हॅल्यू काय होती या ठिकाणी कॅल्क्युलेट होती आहे याप्रमाणे सपोज 43,200 प्लस याप्रमाणे कॅल्क्युलेट होती अमाऊंट 43,200 ठीक आहे. 43,200 प्लस 5,000 सपोज 32,000 याप्रमाणे व्हॅल्यू मिळते 35,700
सॉरी 200, 35,200 या प्रकारच्या अमाऊंट. मग इथे 75,200 अमाऊंट मेन्शन करायची आहे. आणि याचा सेकंड नंबर एंट्री काय बदलली, कॅश अकाउंट डेबिट टू रिलेशन म्हणून कॅश अकाउंट डेबिटला टू रिलेशन अकाउंट मेन्शन केलं याप्रमाणे. आता याचा सेकंड नंबर पिक द्यायचा, रिलेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला मेन्शन करायचे बाय, रिलेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला काय मेन्शन करायचं, बाय कॅश अकाउंट याप्रमाणे, बाय कॅश अकाउंट की ज्यामध्ये आपल्याला ॲसेट्स रिअलाइज झालेत. आपल्याला सपोज डेटर्स, ट्रेडमार्क अँड लास्ट गुडविल याप्रमाणे. ठीक आहे. मग डेटरची व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला, सपोज 90% ऑफ बुक व्हॅल्यू 43,200. ट्रेडमार्क तुम्हाला किती मिळालं आहे, सपोज या ठिकाणी 5,000. ट्रेडमार्कची व्हॅल्यू मिळाली 5,000 आणि लास्ट गुडविल ₹27,000 याप्रमाणे. ऑर्डरला आपण ट्रान्सफर करतो अमाऊंट ₹75,200 याप्रमाणे. ठीक आहे. ॲडजस्ट नंबर सेकंड समजले तुम्हाला. याप्रमाणे आपण तिचे काय केलेत, इफेक्ट दिलेले आहेत. एंट्री काय पास केली, कॅश अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. नंबर थर्ड ॲडजस्टमेंट दिली आहे की अनरेकॉर्डेड ॲसेट्स. अनरेकॉर्डेड ॲसेट्स हां, तर ॲडजस्टमेंट नंबर थर्ड जी असेल, अनरेकॉर्डेड ॲसेट्स एस्टिमेटेड ₹45,500 वॉज सोल्ड फॉर ₹1,500. म्हणजे अनरेकॉर्डेड ॲसेट्स की जी सोल्ड केली आहे ₹1,500ला. मग या अनरेकॉर्डेड ॲसेट्सला जर सोल्ड केलं असेल ₹1,500ला, तर या ठिकाणी आपल्याला 1,500 जी अमाऊंट असेल ही आपल्याला काय करायची आहे, ॲज अ रिअलायझेशन ऑफ ॲसेट या अंडर त्या ठिकाणी काय करायची आहे, ट्रीट करायची आहे. मग या ठिकाणी अनरेकॉर्डेड ॲसेट्स ₹1,500चाच तुम्हाला इफेक्ट या ठिकाणी द्यायचा आहे. मग यासाठी एंट्री काय पास केली जाईल, अनरेकॉर्डेड ॲसेट्स रिअलाइज्ड, न नोंदवलेली ॲसेट जर रिअलाइज झाली, तिची जर व्हॅल्यू 1,500 जर रिकवर झाली, तर एंट्री काय पास करतो आपण, जसं की कॅश अकाउंट डेबिट. ठीक आहे, कॅश अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट याप्रमाणे, टू रिअलायझेशन अकाउंट. तर या ठिकाणी अमाऊंट किती मिळेल, सपोज 1,500, इकडे देखील 1,500 याप्रमाणे एंट्री पास होईल. म्हणून कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला मेन्शन करायचं 2. तुम्ही इथे 75,200 देखील अमाऊंट मेन्शन करू शकला असता, परंतु ठीक आहे, इथे सेपरेट आपण इफेक्ट देतो. रिअलायझेशन अकाउंट अमाऊंट असेल ₹1,500. कॅश अकाउंटच्या डेबिटला टू रिलेशन अकाउंट आणि रिलेशन अकाउंटच्या क्रेडिटला काय मेन्शन करायचे, बाय कॅश अकाउंट या ठिकाणी म्हणायचे, बाय कॅश अकाउंट अमाऊंट असेल ₹1,500. तुम्ही इंटू ब्रॅकेट काय करू शकता की बाय किंवा अनरेकॉर्डेड ॲसेट याप्रमाणे, अनरेकॉर्डेड ॲसेट. ठीक आहे, याप्रमाणे 1,500. त्यानंतर ॲडजस्ट नंबर थर्ड नंतर असेल ॲडजस्ट नंबर 4 ₹1,000 वेअर डिस्काउंट वेअर अलाउड बाय क्रेडिटर्स वाईल पेइंग देअर क्लेम. क्रेडिटर्स पे करताना क्रेडिटर्सने काय केलं, क्रेडिटर 35,000 त्यांनी ₹1,000 डिस्काउंट अलाउ केला आहे. मग त्या ठिकाणी आपण 35,000 न पे करता आपण काय करतोय, 1,000 त्या ठिकाणी लेस कमी पे करतोय क्रेडिटरला, म्हणजे 34,000 आपण क्रेडिटरला पे करतो. ठीक आहे. म्हणजे आणि ॲडजस्ट नंबर फिफ्थ आहे, दी रिलेशन एक्सपेन्सेस अमाउंटेड ₹3,500. मग क्रेडिटर्स जर तुम्ही पे करत असाल, क्रेडिटरची व्हॅल्यू किती 35,000 आहे. मग क्रेडिटरची व्हॅल्यू जर तुम्ही पे केली आहे, तर क्रेडिटरची व्हॅल्यू तुम्हाला काय करायची आहे, 34,000 एवढीच पे करायची आहे. म्हणून एंट्री काय पास करणार तुम्ही, ॲडजस्ट नंबर 4 फिफ्थची एकच एंट्री पास होणार, रिअलायझेशन अकाउंट डेबिट. ठीक आहे ना, रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट याप्रमाणे तुम्हाला एंट्री पास करायची. कशाची, ॲडजस्ट नंबर 4 आणि 5ची. ॲडजस्ट नंबर 4मध्ये काय मेन्शन केलं, ₹1,000 डिस्काउंट वेअर अलाउड, 1,000 डिस्काउंट वेअर अलाउड फॉर बाय क्रेडिटर्स वाईल पेइंग देअर क्लेम. क्रेडिटरचा क्लेम ज्या वेळेला पे केला त्यावेळेला क्रेडिटरला 35 पे करण्याऐवजी त्यांनी ₹1,000चा डिस्काउंट अलाव केला, म्हणजे त्यांना 35,000 इन्स्टेड किंवा 35,000 ऐवजी मला किती पे करायचे, ओनली 34,000. ठीक आहे. आणि त्यासोबतच दी रिलेशन एक्सपेन्सेस अमाउंटेड ₹3,500 याप्रमाणे तुम्हाला या रिलेशन एक्सपेन्सेसच्या संदर्भात काय करायचं आहे, बॅलन्स ट्रान्सफर करायचं आहे. मग या ठिकाणी आपण जर बघितलं तर या ठिकाणी रिलेशन एक्सपेन्सेस तुम्हाला पे करायचे आहेत, म्हणजे क्रेडिटर देखील पे करायचे आहेत. आणि त्यासोबत जर तुम्ही बँक लोनचा जर विचार केला की 15,000 ही देखील तुमची लायबिलिटी आहे, ही देखील तुम्हाला पे करायची आहे. मग जर आपण बघितलं की क्रेडिटर्सची अमाऊंट क्रेडिटरची अमाऊंट तुम्हाला 34,000 पे करायची आहे. ठीक आहे. त्यानंतर क्रेडिटर्स नंतर असेल रिलेशन एक्सपेन्स सपोज 3,500 पे करायचं आहे याप्रमाणे. आणि नंबर लास्टचा जर तुम्ही विचार केला की हे बँक लोन देखील 15,000चं जर तुम्ही पे करताय, तर निश्चितपणे तुम्हाला जे काय टोटल पेमेंट पे करायचं आहे की जे असेल रुपीज या ठिकाणी व्हॅल्यू मिळेल तुम्हाला
व्हॅल्यू या ठिकाणी असणार आहे की 3500 दिले, ठीक आहे. सॉरी, ओनली 3500. 3500 या ठिकाणी म्हणजे क्रेडिटर 34,000, या ठिकाणी अमाऊंट असेल रिअलायझेशन एक्सपेन्स 3500 म्हणजे 37,500. इट मीन्स त्या ठिकाणी व्हॅल्यू किती 49, 42, 52,500 याप्रमाणे व्हॅल्यू मिळेल तुम्हाला. सपोज 0 0 या ठिकाणी व्हॅल्यू मिळेल 500, ठीक आहे. तर याप्रमाणे त्यानंतर इथे असेल 7 + 9 + 2. सपोज या ठिकाणी 8 and 12 याप्रमाणे अमाऊंट असेल ₹52,400. ॲक्च्युली या ठिकाणी व्हॅल्यू किती मिळाल तुम्हाला 34,000 प्लस. आता 34,000 प्लस अमाऊंट या ठिकाणी कॅल्क्युलेट करतोय आपण. 34,000 प्लस 3,500 प्लस 15,000 या प्रकारे अमाऊंट 52,500 असेल. 52,500 ही अमाऊंट तुम्हाला कॅल्क्युलेट करायची. मग 52,500 एंट्री काय पास केली, रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश. म्हणून रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला मेन्शन करायचं टू कॅश अकाउंट. रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला मेन्शन करायचं टू कॅश अकाउंट. आता या कॅश अकाउंटमध्ये आपण काय काय पेड केलं, जसं की क्रेडिटरचं पेमेंट केलं या ठिकाणी. त्यानंतर सोबतच आपण या ठिकाणी रिअलायझेशन एक्सपेन्सेस पेड केलेत, रिअलायझेशन एक्सपेन्सेस, ठीक आहे. आणि लास्टला काय मेन्शन केलं आहे तुम्ही, जसं की बँक लोन देखील तुम्ही पे केलं आहे याप्रमाणे. बँक लोन देखील तुम्ही पे केलं आहे. सपोज 15,000 रुपीजचं बँक लोन तुम्ही पे केलं आहे याप्रमाणे, ठीक आहे. त्यानंतर ही जी काय क्रेडिटरची 35,000ची अमाऊंट होती, 1,000चा डिस्काउंट मिळाला म्हणून क्रेडिटरची अमाऊंट 34,000 आपण पे करतोय याप्रमाणे. आणि तुम्हाला हे जे रिलेशन एक्सपेन्सेस पे करायचे त्या अमाऊंट ₹3,500 हे देखील तुम्हाला पे करायचे या पद्धतीने. तर अशा पद्धतीने आउटरला आपण ट्रान्सफर करतो अमाऊंट ₹52,500 एवढं तुम्ही पेमेंट त्या ठिकाणी करायचं. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला टोटली काय करायचं आहे की ₹52,500 काय करायचं, पेमेंट करायचं. मग एंट्री काय पास केली, रिलेशन अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. मग या रिलेशन अकाउंट डेबिट टू कॅश आणि कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला मेन्शन करायचे बाय रिअलायझेशन अकाउंट. बाय रिअलायझेशन अकाउंट अमाऊंट असेल 52,500 याप्रमाणे, ठीक आहे. तर यात अशा पद्धतीने सर्व इफेक्ट्स आपण त्या ठिकाणी पे केले. सर्व लायबिलिटीज ज्या असतील या सर्व लायबिलिटीज ट्रान्सफर केल्यात रिलेशन अकाउंट किंवा पार्टनर्स सपोज सर्व लायबिलिटीजमधील कॅपिटल अकाउंट ट्रान्सफर केलं. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. क्रेडिटर्स लोन आपण ट्रान्सफर केलं आहे पण रिलेशन अकाउंट क्रेडिट साईडला. फर्निचर किंवा या सर्व ॲसेट्स रिलेशन अकाउंट ट्रान्सफर केला डेबिट साईडला. एंट्री पास केली या रिलेशन अकाउंट डेबिट टू ॲसेट्स अकाउंट. नंतर आरडीडी आपण रिलेशन अकाउंटच्या क्रेडिटला ट्रान्सफर केला बाय आरडीडी अकाउंट ₹3,000 आउटर कॉलमध्ये. त्यानंतर कॅश इन हँड जो बॅलन्स आहे कॅश अकाउंटच्या डेबिटला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन ₹10,000 मेन्शन केला. ॲडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स अकाउंट बॅलन्स ट्रान्सफर केला आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू ॲडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स म्हणून. आणि ॲडजस्टमेंटचे सर्व इफेक्ट्स आपण त्या ठिकाणी प्रॉपरली दिलेत. तर अशा पद्धतीने आपण अकाउंटिंग प्रॉब्लेममध्ये रिलेशन अकाउंट जे आहे त्या ठिकाणी टॅली करतोय. रिलेशन अकाउंट टॅली करता असताना या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट करतोय बॅलन्सिंग फिगर, की ज्यामध्ये कुठल्या साईडची बॅलन्सिंग फिगर एक्सिस दिसते आहे ते आपण या ठिकाणी फाइंड आउट करणार आहोत, ठीक आहे. तर आता आपण जर डेबिटचा बॅलन्स जर कॅल्क्युलेट केला तर या ठिकाणी डेबिटची बॅलन्सिंग फिगर आपण जर कॅल्क्युलेट केली तर ती किती कॅल्क्युलेट होती आहे ते आपण या ठिकाणी लक्षात घेतोय. डेबिटची बॅलन्सिंग फिगर असेल ₹1,65,000. 1,65,000 प्लस सपोज 1,65,000 प्लस 52,000 याप्रमाणे असेल 52,500 याप्रमाणे. म्हणजे बॅलन्स असेल या ठिकाणी 2,17,500. सपोज आपण डेबिटची बॅलन्स मी ते बाजूला थोडंसं लिहितो इथे. सपोज इथे डेबिटची बॅलन्सिंग फिगर किती आली तुमची, डेबिटची बॅलन्सिंग फिगर आली 2,17,500 ही असेल डेबिटची टोटल कोणाची, रिलेशन अकाउंटची. आणि क्रेडिटची टोटल किती येते ते बघूयात एकदा आपण. तर क्रेडिटची टोटल इथे तुमचे सपोज 50,000 प्लस 3,000 53,000 याप्रमाणे, ठीक आहे. 50,000 प्लस 3,000 व्हॅल्यू मिळाली किती तुम्हाला 53,000. मग आता 53,000मध्ये आपण या ठिकाणी काय मेन्शन करताय 53,000 प्लस 1,00,000 आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट करतोय की ₹1,00,000 प्लस त्या ठिकाणी 75,200 देखील आपण त्यामध्ये इन्क्लूड करायचे प्लस 1,500 याप्रमाणे. तर अशा पद्धतीने क्रेडिटची बॅलन्सिंग फिगर जी आपण मेन्शन केली आहे 2,29,700. सपोज आपण 2,29,700 कॅल्क्युलेट केली आहे 2,29,700. म्हणजेच
रिलेशन अकाउंटच्या क्रेडिटची टोटल जर आपण कॅल्क्युलेट केली तर किती येते 2,29,700. डेबिटची टोटल येते 2,17,500. मग आता या ठिकाणी जी बॅलन्सिंग फिगर दोघांमधला जो काही डिफरन्स असेल, क्रेडिटची बॅलन्सिंग फिगर दिसते 2,29,700. 2,29,700 ही असेल बॅलन्सिंग फिगर, याप्रमाणे 2,29,700. ठीक आहे. आणि याचा जर आपण कॅल्क्युलेट केला बॅलन्स तर या ठिकाणी आपल्याला 2,29,700मधनं जो बॅलन्स असेल तो आपल्याला काय करायचा आहे, 2,29,700 मायनस जो बॅलन्स डेबिटचा दिला की 2,17,500. 2,17,500 हा जो बॅलन्स असेल तो आपण त्या ठिकाणी लेस करतोय. तर या ठिकाणी बॅलन्सिंग फिगर राहते रुपीज 12,200. 12,200 हा दोघांमधला डिफरन्स आहे. मग 12,200 हा जर बॅलन्स असेल, डिफरन्स असेल, तर 12,200ला काय समजायचं तुम्हाला या ठिकाणी, रिअलायझेशन प्रॉफिट. रिअलायझेशन प्रॉफिट याचा अर्थ की क्रेडिटची बॅलन्सिंग फिगर 2,29,000 दिली आहे 700 आणि डेबिटची बॅलन्सिंग फिगर राहिली 2,17,500. तर निश्चितपणे 2,29,700 मायनस 2,17,500, तर जो बॅलन्स रिमेनिंग राहिला या ठिकाणी 12,200. यालाच म्हणायचं आहे टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. मग या ठिकाणी एंट्री काय असेल तुमची, रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. या ठिकाणी असेल सीताज, त्यानंतर असेल गीता, गीता. आता 12,200 रुपीजचा जो काय मिळाला तुम्हाला रिअलायझेशन प्रॉफिट, मग 12,200चा जर रिअलायझेशन प्रॉफिट मिळाला तर 4/5 आणि 12,200 मल्टिप्लाय 1/5 याप्रमाणे आपण हा जो काय प्रॉफिट असेल रिअलायझेशन प्रॉफिट तो या ठिकाणी कॅल्क्युलेट करतोय, दोघांमध्ये डिस्ट्रीब्यूट करतोय. म्हणजे या ठिकाणी आपण कॅल्क्युलेशन करतोय व्हॅल्यू किती मिळेल तुम्हाला, सपोज याप्रमाणे. तर हा जो रिअलायझेशन प्रॉफिट तुम्हाला मिळाला आहे की त्या ठिकाणी व्हॅल्यू मिळाली आहे 9,760. सपोज 9,760. आणि नंबर सेकंड बॅलन्स असेल तुमचा 2,440. 2,440 हा जो असेल रेशो तुमचा 4:1मध्ये तुम्ही डिवायडेशन केलं या पद्धतीने. मग या ठिकाणी ही व्हॅल्यू मिळाली, तुम्ही ट्रान्सफर केल्याची. मग इथे काय बदलले, रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला मेन्शन करायचे बाय रिअलायझेशन अकाउंट. रिअलायझेशन अकाउंट. मग या ठिकाणी अमाऊंट मेन्शन करायचे 9,760 आणि 2,440 याप्रमाणे तुम्हाला बॅलन्सेस या ठिकाणी ट्रान्सफर करायचे. आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आपण टॅली करूयात. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट टॅली करत असताना बॅलन्सिंग पर कुठल्या साईडची जास्त ते आपण कॅल्क्युलेट करूयात. या ठिकाणी बॅलन्सिंग पर तुम्हाला डबल अंडरने या ठिकाणी मेन्शन करायचे. सपोज आपण जर गीताचा कॅपिटल बॅलन्स जर चेक केला तर 40,000 प्लस 2,440, तर व्हॅल्यू मिळते 42,440. ठीक आहे. नंतर इथे डेबिटची बॅलन्सिंग पर किती येते, सपोज तुमची 1,00,000 प्लस 1,06,400. इथे किती मिळते, सपोज 90,000 प्लस 9,760. तर इथे कुठला बॅलन्स इंडिकेट होतो, त्याचा डेबिट बॅलन्स इंडिकेट होतो ₹1,06,400 याप्रमाणे. इकडे देखील 1,06,400 या प्रकारचा बॅलन्स इंडिकेट होतो. ठीक आहे. आता यामध्ये जे काय बॅलन्सेस जे इंडिकेट होतात ते आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट करतोय. जसं की या इथे बॅलन्सिंग फिगर सपोज 42,440 मायनस 1,600. 42,440 मायनस 1,600 हे जर आपण कॅल्क्युलेशन जर केलं की त्या ठिकाणी व्हॅल्यू मिळते 42,440 मायनस 1,600 याप्रमाणे व्हॅल्यू मिळते आपल्याला ₹1,600.
40,840. 40,840 या ठिकाणी गीता या पार्टनरने कुठला बॅलन्स इंडिकेट केला, या ठिकाणी क्रेडिट इंडिकेट केला. ठीक आहे. आणि या ठिकाणी जर आपण विचार केला सीताचा जो कॅपिटल बॅलन्स आहे तो किती इंडिकेट झाला, सपोज 1,06,400 मायनस 1,06,400 मायनस हे दोन बॅलन्सेस त्या ठिकाणी मायनस करायचे. सपोज 97,760 97,760. मग जर आपण कॅल्क्युलेट केलं 1,06,400 मायनस, बरोबर ना, 1,06,400 मायनस 99,760, बरोबर आहे, 99,760. तर या ठिकाणी रिमेनिंग बॅलन्स राहतो ₹6,640. 6,640 याप्रमाणे हा बॅलन्स राहतो आहे. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, गीता या पार्टनरने कुठला बॅलन्स इंडिकेट केला तुम्ही, गीता या पार्टनरने क्रेडिट बॅलन्स इंडिकेट केला की जो दिसतो या ठिकाणी 40,840 यालाच तुम्हाला म्हणायचे, याच बॅलन्सला तुम्हाला ट्रान्सफर करायचे कॅश अकाउंटला याप्रमाणे. म्हणजे इथे एंट्री काय पासून गीताज कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट ₹40,840. आणि हा जो इथे 6,640 हा जो बॅलन्स इंडिकेट झाला सीता या पार्टनरने कुठला बॅलन्स इंडिकेट केला, 6,640 हा डेबिट बॅलन्स इंडिकेट केला. म्हणजे या ठिकाणी मेन्शन करा इथे बाय कॅश अकाउंट याप्रमाणे. मग इथे एंट्री काय पास झाली तुमची लक्षात घ्या, इथे एंट्री काय पास झाली कॅश अकाउंट डेबिट टू सीताज कॅपिटल अकाउंट याप्रमाणे. मग आता याचं जर आपण लेजर पोस्टिंग केलं, एंट्री सपोज इथे गीताचं एंट्री जर पास केली, गीताज कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, म्हणून कॅश अकाउंटच्या किटला बनायचे बाय गीताज कॅपिटल अकाउंट याप्रमाणे, बाय गीताज कॅपिटल अकाउंट. आम्हाला काय मेन्शन करायची आहे, गीताज कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश, म्हणून कॅश अकाउंटच्या किटला म्हणायचं आहे 40,840. 40,840 एवढी अमाऊंट त्या ठिकाणी असेल. आणि याचा सेकंड नंबर फिक्स द्यायचा आहे या ठिकाणी काय की सपोज याची एंट्री सेकंड नंबरची काय असणार या ठिकाणी 6,640च्या संदर्भामध्ये कॅश अकाउंट डेबिट टू सीताज कॅपिटल अकाउंट, कॅश अकाउंट डेबिट टू सीताज कॅपिटल अकाउंट याप्रमाणे एंट्री पास करायची आहे. म्हणून एंट्री पास झाली कॅश अकाउंट डेबिट टू सीताज, म्हणून कॅश अकाउंटच्या डेबिटला मेन्शन करायचं आहे टू सीताज कॅपिटल अकाउंट. सीताज कॅपिटल अकाउंट अमाऊंट मेन्शन करायचं तुम्हाला 6,640 6,640 याप्रमाणे. तर आपण या पद्धतीने इफेक्ट्स त्या ठिकाणी प्रॉपरली दिलेले आहेत. तर या पद्धतीने आपला अकाउंटिंग प्रॉब्लेम जो असेल तो टॅली होतो का हे आपण या ठिकाणी चेक करणं गरजेचं आहे. तर आपण या ठिकाणी लास्ट नंबर स्टेजमध्ये आहोत, कॅश अकाउंट आपल्या या ठिकाणी टॅली होणं अपेक्षित आहे. या ठिकाणी कॅश अकाउंटची बॅलन्सिंग वगैरे जर आपण बघितली तर डेबिटची जर कॅल्क्युलेट केली तर 10,000 प्लस जर आपण 75,200 प्लस 1,500 प्लस 6,640 हा जर बॅलन्स कॅल्क्युलेट केला तर व्हॅल्यू मिळते आपल्याला 93,340. ही बॅलन्सिंग बरं आपली मिळाली डेबिट साईडची. ठीक आहे. आणि आता क्रेडिटची जर बॅलन्सिंग बरं आपण जर कॅल्क्युलेट केली तर क्रेडिटची बॅलन्सिंग वगैरे 52,500 बरोबर प्लस 40,840 याप्रमाणे जर कॅल्क्युलेट केलं तर त्या ठिकाणी व्हॅल्यू मिळते 93,340. तर याप्रमाणे तुम्हाला अकाउंटिंग प्रॉब्लेम जो असेल तो 5th नंबरचा अकाउंटिंग प्रॉब्लेम तुम्हाला याप्रमाणे कॅल्क्युलेट करायचा आहे.